हॅलो, प्रणाम सगळ्यांना. खूप स्वागत सगळ्यांचं. माझ्या कुटुंबियांचं आजच्या सत्रामध्ये माझ्या हृदयापासून मी स्वागत करते. आपण सगळेजण स्वागत करू आणि आभार व्यक्त करू आपल्या सगळ्यांचे जे गुरु आणि दिव्य शक्ती आणि एंजल्स आपल्या सोबत आहेत. तर आपल्या या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळेजण एक मोठा श्वास घेऊ. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवू. डोळे बंद करा आणि हृदयावर मोठे मोठे श्वास घ्या. हळूवार घ्या. नाकावाटे मोठा श्वास. आपल्या हाताने आपल्या छातीचा स्पर्श. आता या बंद डोळ्यांनीच आज सकाळी उठल्यापासून अगदी थोडक्यात आपण ज्या ज्या गोष्टी केल्या त्या आठवतच आत्ताच्या या वेळेला या क्षणापर्यंत या. आपल्या श्वासांना फील करत राहा. आता आपण जे काही अन्न आज ग्रहण केलंय त्यासाठी आपण आभार मानू. कुणाचे आभार? सगळ्यात आधी परमात्म्याचे, आपल्या इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, पृथ्वी माता, जिच्यावर पिकवलेलं अन्न आपण रोजच्या रोज आपल्या शरीरात घेतो. त्यानंतर अग्नी, ज्याच्यावर आपण अन्न शिजवून खातो, त्या अग्निदेवतेचे आभार मानू. आपल्या हृदयावर हात आहेत आपले. आपल्या श्वासांवर लक्ष आहे. आणि या अवस्थेमध्ये आपण अग्निदेवतेला थँक्यू म्हणू, धन्यवाद म्हणू. आपल्या हृदयातून फील करायचंय. शब्द कुठलाही वापरू आपण, इंग्लिश, मराठी, हिंदी, पण ती जी भावना आहे ती मात्र आतून आली पाहिजे. आणि आता अग्नीसोबतच जे पाणी आपण आपल्या शरीरात घेतले त्याचे देखील आभार मानू. कुठलाही शब्द न वापरता देखील केवळ आपल्या हृदयातून ते व्हायब्रेशन्स बाहेर जाऊ देत. ही कंपना. खूप आभार आहेत. धन्यवाद. आपण घेतलेला प्रत्येक श्वास आज दिवसभरामध्ये त्या वायुरूपाला आपल्या हृदयातून प्रेम पाठवा. आभार मानू. आपली एक एक कंपना, आपला एक एक आभार आपल्याला उच्च व्हायब्रेशन्स मध्ये घेऊन जातोय, उच्च ऊर्जेमध्ये घेऊन जातोय, या पंचतत्वांच्या जवळ घेऊन जातोय. आता आपण ज्या मातीला, ज्या पृथ्वी मातेला स्पर्श करतोय, जिच्यावर पाय ठेवून आपल्या शरीराचं ओझं आपण तिच्यावर देतोय, सगळा भार तिच्यावर टाकतोय, त्या पृथ्वी मातेचे आभार मानू. आकाश. आपलं लक्ष पृथ्वीवरून वरच्या दिशेने गेलं की आपल्याला जिथं बघेल तिथं आकाश दिसतं, ज्याला सीमा नाहीये. त्याचे आभार मानू.
आपल्या आतच राहा. आपल्या हृदयामध्ये आपल्या श्वासांवर लक्ष देऊन या सगळ्या भावना केवळ फील करा. मी जगते दिवसभर, अनेक वस्तू वापरते म्हणजे नेमकं काय करते? कोण आहे मला मदत करतं? त्या सगळ्यांचे आपण आभार मानतोय. डोळे मिटून आपल्या हृदयावर हात ठेवून प्रत्येक येणारा जाणारा श्वास फील करत राहा. आता आपलं घर डोळ्यापुढं, आपली वास्तू घर आपलं घराच्या सगळ्या भिंती, घरातलं फर्निचर, आपल्या स्वयंपाकघरातल्या वस्तू, कपाटातल्या वस्तू, आपले कपडे, दागिने, सगळ्या सगळ्या वस्तूंचे आभार मानू. अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्याकडे असलेले पैसे बँकेत असतील, घरात असतील, लक्ष्मी, त्या लक्ष्मीचे आपण अगदी हृदयातून आभार मानू. हे लक्ष्मी माते, मला जगण्यासाठी जे काही पाहिजे ते सगळं घेऊन देतेस, मिळवून देतेस. त्यासाठी तुझे अनेक आभार आहेत. आपल्या देवतेचे आभार, आता येऊ आपल्या शरीराकडे. आपल्या टाळू भागापासून आपल्या पायांच्या बोटांपर्यंत सगळं शरीर आपण बघणार आहोत. हळूहळू शरीराचा प्रत्येक भाग आपण रिलॅक्स करत जाणार आहोत. आपले दोन्ही हात खाली ठेवा आणि याच अवस्थेमध्ये डोळे मिटून बसा. पूर्ण रिलॅक्स व्हा. पाठीला आराम घेऊन मागे सरकून. आता मी सांगते त्याप्रमाणे शरीराचे एक एक अवयव आपण बघत जाणार आहोत. प्रत्येक पेशी, शरीराचा प्रत्येक कण आपण रिलॅक्स करत जाणार आहोत. आपण सगळेजण एका सुंदर अशा समुद्राच्या किनारी बसून ही साधना करत आहोत. आपण गोलाकार सगळे एकत्र बसलेलो. जिथं आपण बसलोय आपल्या सगळ्यांच्या भोवती एक सुंदर असा पिरॅमिड आलाय. त्या पिरॅमिडच्या आतमध्ये बसून आपण आता सर्व भौतिक गोष्टींचे आभार मानलेत. सकाळी उठल्यापासून जो श्वास मिळालाय तो आत्ताही सुरू आहे. आपली चेतना, तिचे आभार मानू. आता कल्पना करा आपल्या सगळ्यांसोबत आपल्या सगळ्यांचे सद्गुरू आहेत. सोबतच महाअवतार बाबाजी,
ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी ज्यांनी पिरामिड संस्था स्थापन केली, घरोघरी ध्यानाचा प्रसार प्रचार केला, ते ऊर्जा रूपाने आपल्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साई बाबा, श्री दत्तात्रेय महाराज, श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती महाराज, ही सगळी गुरुमंडळी आपल्याला खूप मदत करतायत. आणि आत्ता या क्षणाला मी सगळ्यांना आवाहन करते, आपल्यासोबत ध्यानासाठी या आणि आम्हाला मदत करा की आम्ही आमचं सर्वोच्च हित ज्यामध्ये आहे त्या मार्गावर चालू. आता हळूहळू आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये हा विश्वास ठेवून की आपले गुरु आपल्यासोबत आहेत, या चेतनेसह आपण सगळेजण आपलं सगळं लक्ष आपल्या टाळू भागावर घेऊन जाऊ. हे ब्रह्मांडाचं ते दार आहे, आपलं सहस्त्रार चक्र, जिथून वैश्विक एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करते. एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या टाळू भागातून, जो आकाशगंगेतून आलाय, आपल्या टाळू भागात प्रवेश करतोय. आपलं लक्ष कपाळाच्या सगळ्या भागावर ठेवा, टाळू भागावर ठेवा. पूर्ण लक्ष आपलं केंद्रित करू आपण. आपला उजवा हात आपण आपल्या टाळू भागावर न्यायचा आहे आणि मी 5 अंक मोजेपर्यंत आपला टाळू भाग तळ हातांनी दाबून ठेवायचा आहे, हलका दाबायचा आहे. आपल्या टाळू भागावर प्रेशर थोडं फील झालं पाहिजे. 5 4 3 2 1. आता आपला उजवा हात हलका उचला आणि खाली ठेवा. आपलं लक्ष तिथंच केंद्रित आपल्या टाळू भागावर. काही क्षण आपण पूर्ण लक्ष आपल्या टाळू भागावर केंद्रित करून एकाग्र होऊन बसणार आहोत. केवळ आपले श्वास आणि आपलं सहस्त्रार चक्र यावरच एकाग्र व्हा. शांति प्रवर्तते.
यदा चित्तं प्रशाम्यति अदा मौनं प्रविशति नेत्रे निमील्य श्वासं शृणोमि शान्ति शनैः वहति ॐ शान्तिवेहं शुद्धम् ॐ शान्तिवेहं शुद्धम् ॐ शान्तिवेहं शुद्धम् ॐ शान्तिवेहं शुद्धम् ॐ शान्ति ॐ अन्तर्शान्ति ॐ शान्ति ॐ अन्तर्शान्ति ॐ शान्तिदेहं शुद्धम् ॐ शान्तिदेहं शुद्धम् ॐ शान्तिदेहं शुद्धम् ॐ शान्तिदेहं शुद्धम् आपल्या मस्तकामधून हा दैवी पांढरा प्रकाश हळूहळू आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरत आहे. आपल्या चेहऱ्याच्या प्रत्येक पेशीमध्ये हे चैतन्य वाहत आहे. हा प्रकाश हळूहळू आपले डोळे, नाक, दोन्ही कान, गाल, आपले ओठ, दात, जीभ, कानांच्या मागचा भाग, इथे सगळीकडे पसरलाय. आता हा प्रकाश आपल्या गळ्यापर्यंत संपूर्ण गळा भरून टाकलाय. आपल्या गळ्यावर आपल्याला ऊर्जा जाणवत असेल. हळूहळू हा प्रकाश खालच्या दिशेने सरकतोय. आपला उजवा खांदा, दंड, मनगट, उजव्या हाताची बोट, पूर्ण तळहात, सगळीकडे हे चैतन्य वाहतय. हा दिव्य प्रकाश वाहतोय. आपल्या संपूर्ण उजव्या हाताला फील करा. आतून आपला हात कसा जाणवतो हे बघा. आपल्याला मुंग्या जाणवतायत, ऊर्जा जाणवतीये, झणझण होतंय. काय होतंय? हीच ती फिलिंग आहे, अनुभूती आहे.
जे आपण शरीराच्या आतमध्ये करतो. आणि आता आपला डावा खांदा, डावा दंड, सगळीकडे प्रकाश पसरतोय. खाली जात जात आपलं डावं मनगट आणि डावा तळहात, आपली करंगळी, करंगळीच्या शेजारची अनामिका, मध्य बोट, तर्जनी आणि अंगठा, हे सगळं आपल्याला फील होतंय. ही ऊर्जा, हे चैतन्य आपल्याला फील होतंय, जे आतमध्ये वाहत आहे. हे माझे हात दिवसभर अनेक कष्ट करतायत, मला या शरीरामध्ये जगण्यासाठी मदत करतायत. या हातांना मी पहिल्यांदा इतक्या जवळून अनुभव केलाय, तेही डोळे बंद करून. त्वचेला मी किती वेळा हात लावते, पण आतून मी पहिल्यांदा माझं शरीर अनुभव करतीये. त्याचा स्पर्श कसा आहे, केवळ चेतनेनी मी शरीराला अनुभव करते. आता हा प्रकाश माझ्या गळ्यातून छातीच्या भागाकडे चाललाय. डाव्या बाजूला माझं हृदय आहे. माझी छाती मला बंद डोळ्यांनी समजतीये. एक एक पेशी ऊर्जान्वित होती. छातीच्या मागे माझी पाठ आहे, तिथं माझा मणका आहे, जो मला चालायला, बसायला, उठायला, झोपायला मदत करतो. माझं हृदय जे सतत धडधड करते, रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. हेच ते चक्र आहे, जे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जागृत होणार आहे आणि मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे. हेच ते दार आहे, जे मला दिव्य शक्तींशी जोडतंय. छातीमध्ये पांढरा प्रकाश पूर्ण पसरलाय, माझ्या हातामध्ये पसरलाय. तो इतका पसरलाय की तो बाहेर येतोय. आता छातीपासून खाली माझी फुफ्फुस सगळीकडे पसरत पसरत खालच्या दिशेने प्रवास करतो. आणि आता डाव्या बाजूला पोटाकडे माझं लिव्हर असेल, उजव्या बाजूला लहान मोठी आतडी सगळीकडे प्रवास करत करत हा दिव्य ब्रह्मांडाचा दैवी प्रकाश खाली उतरतोय. माझ्या किडन्या, जननेंद्रिय,
माझे प्रायव्हेट पार्ट्स, सगळीकडे हा प्रकाश पसरत 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 माझ्या बुडापर्यंत गेलाय, मूलाधार चक्रापर्यंत. आता मला जाणवतंय की हे चैतन्य माझ्या माकड हाडापासून मणक्यामध्ये प्रवेश करत संपूर्ण मणक्यामध्ये पसरत चाललाय वरपर्यंत. मागच्या बाजूने मला जाणवतंय अगदी मानेपर्यंत मला माझा मणका जाणवतोय. आणि हळूहळू हा दैवी प्रकाश आता माझ्या मांड्यातून वाहत वाहत दोन्ही गुडघ्यांपर्यंत पोहोचलाय. माझ्या टाळू भागातून मी तो पांढऱ्या प्रकाशाचा प्रवाह बघू शकते, जो संपूर्ण खालपर्यंत गुडघ्यापर्यंत आलाय. आता गुडघ्यांपेक्षा पुढे पिंजऱ्यांपर्यंत आणि अखेर पायाच्या बोटांपर्यंत पोहोचलाय. माझी पाचही बोट आता या प्रकाशाने भरून गेलीत. माझ्या तळपायापर्यंत हा प्रकाश मला जाणवतोय, हे चैतन्य मला जाणवतंय. हे जे जाणवणं आहे, हे फील करणं आहे, ही चेतना आहे. यालाच कॉन्शियसनेस असं म्हणतात. यालाच ध्यान म्हणतात. आता हा प्रकाश माझ्या तळपायांमधून खाली जमिनीमध्ये आतपर्यंत उतरतोय, खूप आत, खूप आत, अगदी पृथ्वी मातेच्या गर्भापर्यंत हा प्रकाश आतपर्यंत गेलाय. माझ्या माध्यमातून आणि माझंच चित्र मला असं दिसतंय. आकाशगंगेतून येणारा पांढरा प्रकाश माझ्या शरीरात प्रवेश करून तळपायातून खाली पृथ्वी मातेपर्यंत गेलेला मला दिसतोय. एखादा प्रकाशाचा खांब असावा उभा, त्याप्रमाणे मी स्वतःला बघतीये. आणि हा प्रकाश हळूहळू इतका पांढरा शुभ्र आहे, वाढतोय वाढतोय की माझ्या शरीरातून हा चहूबाजूला पसरलाय. एखादा दिवा लावावा, त्याचा प्रकाश पडावा, त्याप्रमाणे माझं सगळं घर या प्रकाशाने भरून गेलंय. हा आकाशगंगेतून आलेला दिव्य ब्रह्माचा प्रकाश आहे, जो माझ्या घराला व्यापून टाकतोय.
घरातून हा प्रकाश अजून वाढत वाढत संपूर्ण शहर, माझा देश आणि पृथ्वी मातेपर्यंत व्यापून गेलाय. आता तो इतका वाढतोय, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये माझ्यातून बाहेर पडणारा हा दैवी प्रकाश चहूबाजूनी पसरलाय. ह्याच अवस्थेमध्ये मी अंतर्मुख होऊन श्वासांबरोबर काही क्षण शांती.
शांति है सदा विलीयते अन्तरः नाद ॐ शान्ति शांति है शांति है अंतर शांति यदा चित्तं स्थिरं भवति तदा ओलर् प्रकाशते ॐ शान्ति शांति है शांति है ॐ शांति ॐ शांति शेवटचा 1 मिनिट पूर्णपणे आपल्या आतल्या जगातला अनुभव घ्या, या शांतीचा अनुभव. शांति हळूहळू आपल्या सोयीनुसार आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन 5 अंक मनामध्ये मोजून या सत्रातून बाहेर या आणि आभार माना संपूर्ण ब्रह्मांडाचे, आपल्या आत्म्याचे, आपल्या गुरूंचे, भगवंताचे. आपण भेटू उद्याच्या सत्रात.